गरम झालेला आहे तर त्यात आपण आता टाकू पहिले ओनियन, कांदे. सगळे कांदे टाकले. आता त्यात थोडं पाणी टाकून ते टाकलं. आता हा मसाला बनला आहे. मसाल्यातच भाजी बनणार आहे आज गाईस. मसालेदार भाजी, हलकी ग्रेव्ही, मसालेवाली ग्रेव्ही बनली आहे. याला आता छान मिक्स करावं लागेल म्हणजे जेणेकरून सगळ्या पीसेसला ते ग्रेव्ही लागली पाहिजे आणि टेस्ट छान आली पाहिजे. गाइस, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. आज तुम्हाला काही आहे ना, आज तर पप्पानं काही केलं नाही. गाईस एक गलती होऊन गेली. तर पप्पानं केलं दूधच ऑर्डर नाही केलं पप्पानं. हो ना. हो. आजचा ब्लॉग रिदातने स्टार्ट केला आणि त्याने माझी चुकी सांगून दिली काल रात्री. आता कसं आपलं दुकान आहे, डेअरी आहे, तर दूध ऑर्डर करायला लागते. मी काल दूध ऑर्डरच नाही केलं, तर आज दूधच नाही आहे. तरी आपला फ्रेंड आहे म्हणून तो पाठवून तरी राहिलेला आहे. पण बाकी जे नॉर्मली पॅकेटचं जे दूध असते त्याच्यासाठी आता मला जावं लागणार आहे आणि मला घेऊन यावं लागणार आहे. म्हणून ते तो सांगत होता एक गलती झाली आणि असं तसं सांगत होता. काही झालं नाही का, घंटाभर झालं जेवण करायला. मी मागून आलो, जेवण केलं, पाणी पिलं. याचे जेवणच व्हायचं आहे. काऊन? बिकॉज ऑफ दिस है ना रिदा. हा ना, काहीच नाही म्हणणार तो. मी किचन मध्ये कशाला आहो, कारण की आज मी भाजी शिकत आहोत चिकनची बनवायला. चिकनचा आता आईने टाकलेला आहे. आई कशा तेलात टाकलं ना ते, हा तेलात टाकला आहे. आता हा मसाला बनवलेला आहे. आता तेल टाकायचं आहे. हा मी टाकतो ना का, मग मी शिकणार कसा मग. ते आईनच टाकलं. आता मी मसाला तरी टाकीन गाईस. मसाला आणि कांदे ना पहिले याला गरम होऊ द्यायला लागेल ना. आता तेलला पहिले गरम होऊ देऊ गाईस, मग नंतर कांदे टाकायचे. पहिलेच टाकू का? पहिलेच टाकू आई. मग मी तेच तर म्हटलं. अरे यार तुम कैसन बताता मम्मी तुम. तर गाईज नाही का, तेल बरंच पैकी नाही का आता गरम झालेलं आहे. तर त्यात आपण आता टाकू पहिले ओनियन, कांदे. सगळे कांदे टाकले. आता नाही, बाहेर आहे का सर, घरी आल्यावर फोन करतो म्हणे. झाले कांदे टाकून. आई फिरव गेला कांद्याला. हा वाला. तर कांद्यांना थोडंसं फिरवा लागेल. थोडीशी रेडिश आल्यानंतर मग याच्यात मसाले टाकायला लागेल मला वाटते. हो ना आई, लाल आल्यानंतरच काय म्हणजे बघा बरं, मला थोडं तरी माहित आहे. त्याच्यानंतर आपण मसाला टाकू गाईज. हा घरगुती मसाला आहे आणि आता हा टाकायचा आहे त्याच्यामध्ये. गाईज आता मसाला पूर्ण टाकलेला आहे आणि आता याला थोडं फिरवा लागेल. किती वेळ फिरवायचा आहे? हा पाणी टाकून, म्हणजे हा मसाला एवढूसा उरू दिला नाही. ज्याच्यात मसाला बनवला होता त्यात थोडं पाणी टाकून ते टाकला. तर हा मसाला बनला आहे. मसाल्यातच भाजी बनणार आहे आज गाईस. मसालेदार भाजी. अरे बाबा, हो रे बाबा. तर गाईस आता याला थोडं उकळी येऊ द्याव. उकळी आल्यानंतर मग याच्यात आपण हे बाकी पूर्ण टाकून देऊ. गाईस आता मसाला झालाय बरोबर. आता आपल्याला आईने मला बरोबर मीठ, हळद, आणि तिखट वगैरे हे काढून दिलं. तर हे पूर्णच टाकून देऊ नाही, त्याला आपण पूर्ण टाकून देऊ आणि याला आता छान मिक्स करायला लागेल. आता इसको मिक्स करेंगे. ये अभी आता याला मस्त कलर येणार, रेडिश थोडासा. आता याला मी छान याला नाही काय मिक्स करतो. आता हे जे चिकन होतं जे आपण तळलं होतं तेलात, ते आता ह्या ग्रेव्हीमध्ये टाकून द्यायचं आहे. थोड्या वेळ शिजवायचं आहे, मग मस्त बनून जाईल भाजी. जे चिकन होतं ते याच्यात टाकलं आहे. आता हे जे हलकी ग्रेव्ही, मसालेवाली ग्रेव्ही बनली आहे, याला आता छान मिक्स करावं लागेल म्हणजे जेणेकरून सगळ्या पीसेसला ते ग्रेव्ही लागली पाहिजे आणि टेस्ट छान आली पाहिजे. तर त्याला छान मिक्स करून घेतो गाईस आणि मग फायनल काय होते, कशी दिसते भाजी ते तुम्हाला दाखवतो. अरे फिरवायचं कसं, तर मी आता हलक्यात फिरवत होतो. मला वाटलं ते हे उलटून जाईल म्हणून. हो काय म्हटलं, से अगेन, कम अगेन. हे अमृता म्हणत आहे गाईज की
पुढच्या वेळेस भाजी पूर्ण यांनाच बनवायला लावा म्हणून. चॅलेंज एक्सेप्टेड. आपण नेक्स्ट टाइम आपण बनवू गाईस. तर याला नाही का पूर्ण बनली आहे, त्याला थोडस उकडू द्यायला लागेल, छान बनवू द्यायला लागेल. मग नंतर तुम्हाला दाखवतो कशी बनली का. गाईज भाजी अशी बनली आहे. कशी दिसून राहिली बघा. कशी वाटली तुम्हाला, दिसण्यावर कशी वाटली सांगा. खाऊन तर मी सांगणार आहोत, कारण की टेस्ट तर मीच करणार आहोत. पहिल्यांदा भाजी पूर्णपणे नाही बनवली, पण जेवढी पण बनवली आईच्या गायडन्स मध्ये बनवली. तर कसं वाटलं तुम्हाला माझी भाजी बनवलेली बघून ते नक्की कमेंट करून सांगा. लाईक करा, शेअर कराल, लाईक कराल तरच मोटिवेशन मिळेल. आणि असंच काहीतरी मग रेसिपी मी आणखी मग बनवत राहील गाईज. नाही तर अशाने मी शिकणार नाही कधीच किचन मधले कामं. तर ही अशी भाजी बनली आहे. दिसायला तर छान वाटत आहे. माझ्याच तोंडात पाणी येत आहे. आता कधी खाईल असं वाटत आहे. गाईज रिदात नाही का तयारी करत आहे. ये भूत बन गया देखो. अरे हा भूत झाला, बाकीची पावडर लावला एक ना. अरे बापरे, कशी तयारी करत आहे. इतकं पावडर नाही लावायचं रिदा. पूर्ण भूत बनून गेला बाबा. घरापासून नाही का एक वरात चालली आहे. ते ही मस्त डीजे धुमाल लावणार. मला डीजे राहिला ना खूप खूप नाचायची इच्छा होत आहे. तर तुम्हाला दाखवतो. आता मला बाहेर जाऊचं वाटलं तर तुम्हाला पण दाखवतो. हे आहे गाईज डीजे धुमाल, MK धुमाल. मी बनवलेला चिकन आता टेस्ट करण्याची वेळ आलेली आहे. पोळी पण घेतली, आता भाजी पण वाढून घेतली, लिंबू पिळलं मस्त त्याच्यात, आणि आता कांदा पण आहे. जेवण झालं आणि भाजी मस्त बनली होती गाईस. बढिया बनली होती. म्हणजे हे मनातून सांगत आहो, खोटं नाही बोलत आहो. आणि अशीच भाजी मी बनवत राहील. अगर तुम्ही मला सपोर्ट कराल तर आणि मोटिवेट करत राहाल तर मोटिवेट कशाने होईल. तुम्ही मला लाईक्स द्या, शेअर्स द्या, सबस्क्राईब करा. तर मी नक्कीच आणखी समोर जाऊन आणखी भाजी बनवण्याचे प्रयत्न करेन. वेगळी जे मला आवडते त्याच भाजी बनवली मी. कारण की ती भाजी आवडतच नाही, ते बनवून काय करू, मग मला खायलाच नाही भेटणार. कारण की तिथं भाजी मला आवडतच नाही. म्हणून सपोर्ट करा. मी नक्की आणखी समोर नाही का असेच कुकिंगचे व्हिडिओज टाकत जाईल. काही आजचा ब्लॉग आपण इथेच एंड करूया. होप यू लाईक अवर ब्लॉग. पसंत आलं असेल तर लाईक करा. चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा. तुमचं प्रेम असंच ठेवा. भेटूया हसत राहा, खेळत राहा. जय महाराष्ट्र. बाय.